महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व लाडक्या बहिणींना 2100 रुपये अनुदान द्या, शिवसेना उबाठाची मागणी। महायुती सरकारने घोषणा केल्यानुसार सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली नसून शेतकऱ्यांच्या तोंडाला महायुती सरकारने पाने पुसली आहे। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करा व लाडक्या बहिणींना निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 2100 रुपये मासिक अनुदान द्या। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या। बरेच रेशन कार्ड धारकांना धान्य मिळत नाही। शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात रेशनचे पैसेसुद्धा जमा होत नाही, त्यांना धान्य उपलब्ध करून द्या व शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात रेशनचे तात्काळ पैसे जमा करा, अन्यथा शिवसेना लोकशाही मार्गाने आंदोलन करेल असा इशारा उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। निवेदनावर विधानसभा संघटक रमेशसिंह राजपूत, शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर, शहर उपप्रमुख बाळू पोलाखरे, शकील जमदार, कामगार सेना तालुका प्रमुख राम थोरबोले, किसान सेना तालुका प्रमुख महादेव पवार, कामगार सेना शहर प्रमुख हरिदास गणबास, वाहतूक सेना शहर प्रमुख इम्रान लकी, माजी नगरसेवक पांडुरंग चिम, श्याम जाधव, सय्यद तौफिक, शेख सद्दाम, इसाक तेली सह इतर अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती। आज दिनांक 7/3/2025 रोजी माननीय पक्षप्रमुख यांच्या आदेशानुसार माननीय संपर्क नेते नरेंद्रभाऊ खेडेकर, वसंतरावजी भोसले जिल्हा प्रमुख यांच्या आदेशानुसार आज आम्ही या ठिकाणी सन्माननीय SDO साहेब यांच्याकडे एक निवेदन सादर केलं। त्या निवेदनामध्ये आम्ही मागणी केली आहे की RSSच्या ज्या भैया जोशीने या मराठी भाषेचा अपमान केला त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध नोंदवण्यासाठी आलो होतो। त्याच्यानंतर जाहीरनाम्यामध्ये महायुती सरकारने असं जाहीर केलं होतं की 7/12 हा आम्ही पुरा करू, तो 7/12 आमचा पुरा करून द्या। मागच्या वर्षीचे पीक विम्याचे पैसे हे आमच्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यावे। जसं तुम्ही लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले आणि 2100 जाहीर केले, तर ते 2100 रुपये द्या आणि ज्या लाडक्या बहिणींना तुम्ही रद्दबातल केलं त्यांना परत पैसे देण्यात यावे। आणि राशन कार्ड धारक यांना महिन्याला राशन मिळत नाही आणि पैसे जमा देऊ तुमच्या खात्यात येतील असं जे आश्वासन दिलं होतं, तर त्या राशनधारकांच्या इथं पैसेसुद्धा येत नाही। ते पैसेसुद्धा त्या राशनधारकांना मिळाले पाहिजे किंवा त्यांना धान्य पुरवठा केला पाहिजे। एवढी आमची या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मागणी आहे। ही मागणी जर तुम्ही मान्य नाही केली तर याच्यानंतर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू।